तुम्हाला पण रात्री अश्लील स्वप्न पडून स्वप्नदोष होतो का? त्यालाच नाईटफॉल असे म्हणतात. आपण त्यातून कायमस्वरूपी कसं मुक्त व्हावं तेही फक्त 21 दिवसामध्ये कायमस्वरूपी मुक्त होण्याचा मी तुम्हाला उपाय सांगत आहे. त्या अगोदर आपण जाणून घेऊयात की स्वप्नदोष का होतो आणि त्यातून आपण कशाप्रकारे सहजरित्या मुक्त होऊ शकतो. छोटे छोटे नियम आहेत आणि 1-2 औषधी प्रयोग आहे. तो तुम्ही घरच्या घरी 0 बजेटमध्ये करू शकता. कोणत्याही डॉक्टर वैद्याकडे जाण्याची गरज पडणार नाही. तर बंधूंनो, स्वप्नदोष म्हणजे स्वप्नामध्ये अश्लील पडून वीर्याचं स्खलन होत राहते. तर त्याच्या अगोदर कारणं समजून घेऊ. कारण काय आहे तर तरुण वयामध्ये हा होणारी ही समस्या आहे. याच्यामुळे काय होते, तरुण काय करतो, दिवसभर अश्लील रील्स बघतो, पॉर्न व्हिडिओ बघतो किंवा अश्लील स्टोरीज मॅगझिन वगैरे वाचतो किंवा एखाद्या कामुक स्त्रीकडे बघून मी तिच्यासोबत संभोग करतोय, मानसिक संभोगाची मजा घेतोय, म्हणजे मनातल्या मनात ते चित्र रंगवतो. आणि हे एक महत्त्वाचं कारण आहे. आणि मग अशा वेळेस जेव्हा तो रात्री झोपतो, म्हणजे त्याचा पूर्ण जो मेंदू जो आहे तो पूर्ण अश्लील विचारांनी भरलेला जातो. आणि जेव्हा तो रात्री झोपतो, एक तर तरुण असतो, त्याच्यामध्ये शक्ती असते. आणि अशा वेळेस जेव्हा झोपेमध्ये मन हे अर्धजागृत असते, म्हणजे पूर्णपणे तो झोपलेला नसतो आणि पूर्णपणे जागी नसतो. स्वप्नदोष शक्यतोवर सकाळी 3:30च्या दरम्यान होता, 3:30च्या पुढे होत असतो. मग अशा वेळेस काय होते, त्याच्या स्वप्नामध्ये एखादी कामुक जी बघितली तीच स्त्री येते आणि त्या स्त्रीसोबत तो त्या मनातल्या मनात संभोग करत असतो. आणि संभोग करत असताना जेव्हा तिला असं आवडतो, तिचे कपडे वगैरे काढतो. आणि मग अशा वेळेस जेव्हा तो आतमध्ये एंटर करतो, पेनिट्रेट करायला, जेव्हा त्याचं तिथे डिस्चार्ज होते, तेव्हा इथे त्याच्या अंडरपॅन्टसुद्धा ओली होते. त्याला नाईटफॉल असे म्हणतात. आणि दुसरं कारण काय असते, जेव्हा तुमची पोट व्यवस्थित साफ होत नाही, म्हणजे शरीरामध्ये उष्णता वाढलेली आहे, त्याला हे सुद्धा कारण आहे. अश्लील विचार हे सुद्धा, आणि पोट साफ न होणं हे सुद्धा. आणि पोट साफ न होण्याचं कारण महत्त्वाचं व्यवस्थित डायजेशन न होणं, खाल्लेल्या अन्नाचं डायजेशन न होणं. त्याचं महत्त्वाचं कारण चुकीच्या पद्धतीचा आहार घेणं, जसं काय फास्ट फूड, जंक फूड, मैदा, चहा, कॉफी, ब्रेड, बिस्किट, दारू, तंबाखू, बिडी, सिगारेट, चिवडा, चिप्स, हे जे पॅकिंग आणि जंक फूड आहेत ते जर तरुण वयामध्ये जर तुम्ही घेत असाल आणि योग्य ते एक्सरसाइज जर नसेल तर ही समस्या उद्भवतेच. ते हे झाल्यानंतर काय होते, एक तर सुरुवातीला जेव्हा स्वप्नदोष होतो तेव्हा सुरुवातीला काही वाटत नाही. महिन्यातून एकदा किंवा 2दा, म्हणजे 15 दिवसातून एकदा नाईटफॉल होणं असं काही गंभीर प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यामुळे त्यावरती ट्रीटमेंट करण्याची गरज नाही. परंतु तरीसुद्धा जर तुमचं वय जर का लग्नाचं झालं असेल तर लग्न करून घ्या, त्यामुळे तुमची स्वप्नदोषाची समस्या थांबेल. परंतु ज्या लोकांना दररोज होतो किंवा 1-2 दिवसाआड, 8 दिवसातून 1-2दा होतो, त्या लोकांनी त्याच्यावरती उपाययोजना केल्या पाहिजेत. कारण की नाही केल्या तर काय होईल, जास्त शुक्रस्राव झाल्यामुळे त्या व्यक्तीला शरीरामध्ये अशक्त पण येतो, त्याच्या चेहऱ्यावरती, त्याच्या जीवनामध्ये जे तेजस्विता होती, जो पुरुषार्थ होता तो कमी व्हायला लागतो. त्याचं चेहऱ्याचं सौंदर्य जाते, एखाद्या जळलेल्या गावासारखं त्याचा चेहरा होतो असं वर्णन आलेलं आहे. त्याच्या शरीरामध्ये शक्ती राहत नाही, जीवनामध्ये चैतन्य राहत नाही. बऱ्याचशा तरुणांचं अतिशुक्रस्रावामुळं, वीर्यनाशामुळे त्यांना पाठदुखी, कंबरदुखी किंवा डायजेशनच्या समस्या सुरू होतात. कसल्याही गोष्टीमध्ये मन लागत नाही, उत्साह वाटत नाही. तर अशा प्रकारच्या अनेक समस्या सुरू होतात. कोणाला इरेक्शन येत नाही, मॉर्निंग इरेक्शन येत नाही. जेव्हा ते संभोगासाठी जातात तेव्हा त्यांना कॉन्फिडन्स नसतो किंवा संभोगासाठी गेल्यानंतर त्यांना अर्ली डिस्चार्ज होते. आणि याच्याकडे जर सतत दुर्लक्ष केलं, जर खूपच तुम्ही जर डिस्चार्ज झाले तर अशक्तपणा येतो, कोण्याही कामामध्ये उत्साह वाटत नाही आणि त्याने अख्खं आयुष्यावरती परिणाम होऊ शकतात. आता त्यावरती उपाययोजना काय केल्या पाहिजेत, तर जसं की आपण अगोदर कारण बघितलं की अश्लील चिंतन, कामुक चिंतन ह्या गोष्टी पूर्णपणे बंद केल्या पाहिजेत. पॉर्न व्हिडिओ, अश्लील रील्स, मॅगझिन्स किंवा ज्याही काही गोष्टीमध्ये तुम्ही सतत कामुक चिंतन करता, त्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये उष्णता वाढते, कामकेंद्र हे उत्तेजित होतात. त्या सर्व प्रकारच्या गोष्टी बंद कराव्या. आणि काय करावं, तरुणाने सकाळी जास्त नाईटफॉल होत असेल तर सकाळी 3:30च्या नंतर शक्यतोवर झोपू नये. उठल्याबरोबर शरीरातली उष्णता कमी होण्याकरता 1 ते 1.25 लिटर भरपर्यंत भरपूर पोटभर पाणी प्यावे. या तरुण वयामध्ये कसल्याही प्रकारचे साईड इफेक्ट होत नाहीत. त्यामुळे शरीरामध्ये वाढलेली उष्णता कमी होईल, व्यवस्थित पोट साफ होईल. त्याच्यानंतर योग, प्राणायाम, सूर्यनमस्कार यासारख्या गोष्टींचा आधार घ्यावा, जेणेकरून तुमच्या फिजिकली आणि मेंटली दोन्ही प्रकारची मजबूती येईल. साफ होत नसेल तर पोट साफ करण्याकरता रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास गरम कोमट पाण्यासोबत 1 चमचा त्रिफळा चूर्ण घ्यावे, जेणेकरून व्यवस्थित पोट साफ होईल. त्याच्यामुळे उष्णता कमी होईल. जर
त्रिफळा चूर्ण उपलब्ध नसेल तर एरंड्याचं तेलसुद्धा बेस्ट आहे. त्यामुळे आतड्यामध्ये वाढलेली जी गरमी आहे, एरंड्याचं तेल हे रसायनसुद्धा सांगितलेलं आहे. म्हणजे स्वप्नदोषामुळे झालेली जी शरीराचं नुकसान ते सुद्धा भरपाई करण्याचं, रिकव्हरी करण्याचं काम हे एरंड्याचं तेल करते. आणि त्यासोबतच च्यवनप्राश वगैरे जर घेतला तर झालेली पूर्ण जी नुकसान आहे शरीराचं ते पूर्णपणे रिकवर करण्याचं काम च्यवनप्राश करतो. त्रिफळा काम करतो. स्वप्नदोषामुळे झालेले शरीराचं नुकसान ते रिकवर करण्याचं काम त्रिफळा करतो. त्रिफळा कसा घ्यायचा? एक तर अर्धा चमचा त्रिफळा चूर्ण, त्याच्यामध्ये 1 चमचा मध, त्याच्यामध्ये ते दोन्ही मिक्स करून सकाळी सकाळी उपाशी पोटी चाटायचं आहे. त्याच्यानंतर 1 ग्लास गरम कोमट पाणी प्यायचं आहे. जेव्हा कडक भूक लागेल तेव्हा जेवण करायचं आहे. पोटामध्ये संडास साठू द्यायची नाही. 2 वेळा संडासला जायचं, एकदा सकाळी आणि एकदा रात्री झोपण्यापूर्वी, जेणेकरून ॲसिडिटी आणि वातजन्य जो स्वप्नदोष आहे तो पूर्णपणे नष्ट होईल. पोटातली उष्णता कमी झाल्यामुळे शांत रिलॅक्स झोप लागेल. स्वप्नामध्ये कसल्याही प्रकारचे अश्लील स्वप्न पडणार नाहीत. आणि त्याचप्रमाणे जेवण शुद्ध सात्विक आहार घ्यावा. कसल्याही प्रकारचं बाहेरचं जंक फूड, फास्ट फूड या सर्व गोष्टींचा त्याग करावा. भरपूर व्यायाम करावा, शरीराला थकवावं. आणि अशा प्रकारे जेव्हा दिनचर्या तुम्ही सामील कराल, भरपूर पाणी प्यावं, शांततेनं सात्विक चिंतन करावं. तुमचे जे छंद जे आहेत, जसं की तुम्ही गायन, वादन, बासरी किंवा रनिंग, जिम करणे, आखाडा करणे, ज्याही काही तुम्हाला आवडीच्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे तुमचं मन रमेल अशा गोष्टीमध्ये इंटरेस्ट घ्यावा. अश्लील चिंतनापासून दूर राहावं. असं जेव्हा तुम्ही नियमित 3 महिन्यापर्यंत कराल तेव्हा तुमचा स्वप्नदोष पूर्णपणे नाहीसा होईल. आता मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की 21 दिवसामध्ये पूर्णपणे कसे नाहीसे व्हाल. त्यासाठी तुम्हाला एक थोडक्यात प्लॅन सांगतो की जितकं तुमचं वय आहे, उदाहरणार्थ तुमचं वय असं धरून चला की 25 आहे, तर 25 वय, 25 दोन्ही 50, जेव्हा तुम्ही दररोज सकाळी 50 सूर्यनमस्कार कराल, शास्त्रशुद्ध सूर्यनमस्कार ज्या ठिकाणी दाखवले जसे 12 अंकामध्ये सूर्यनमस्कार, जेव्हा तुम्ही 50 सूर्यनमस्कार हे टार्गेट अचीव कराल, पहिल्या दिवशी 12 घालाल, दुसऱ्या दिवशी 13 घालाल, 14 घालाल, असे 2-2 दररोजचे जर वाढवले, ज्या दिवशी तुम्ही 50 सूर्यनमस्कार एका जमामध्ये घालाल त्या दिवशीपासून तुमचा नाईटफॉलची समस्या पूर्णपणे बंद होईल. त्यासोबतच आवळा चूर्ण रात्री झोपण्यापूर्वी 1 चमचाभर आवळा चूर्ण दररोज घेऊ शकता. त्यामुळे पोट साफ होईल, रिकव्हरी होईल, शरीरामध्ये शांतता, संयमता, सात्विकता वाढेल आणि शांत झोप लागेल. आणि अशा प्रकारे तुम्ही स्वप्न दोषातून कायमस्वरूपी मुक्त व्हाल. धन्यवाद.